माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकरांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचं विधानसभेत पडसाद। नाना पटोले आणि रोहित पवार आक्रमक। मोदी शेतकऱ्यांचे बाप नाहीत, भाजपचे बाप, पटोलेंची टीका। काँग्रेस नेते नाना पटोलेंचं एका दिवसासाठी निलंबन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून घोषणा। अध्यक्षांच्या दिशेनं धाव घेत राजदंडाला हात लावल्यानं कारवाई। बीड विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी नेमणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा। आरोपी शिक्षक विजय पवार, प्रशांत खाटोकरच्या कोठडीत वाढ। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। काही आंदोलकांनी पंचगंगेत मारल्या उड्या। राज आणि उद्धव ठाकरेंच्या 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध। राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्रित नाव। संजय राऊतांनी पोस्ट केली पत्रिका। काँग्रेसला मनसेची भूमिका समजलीये का? संदीप देशपांडेंचा काँग्रेसला सवाल। प्रत्येक राज्यात तेथील भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे ही आमची भूमिका, देशपांडेंचं वक्तव्य। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाणांच्या नावाची घोषणा। फडणवीस आणि किरेन रिजिजूंच्या उपस्थितीत वरळीतील डोममध्ये कार्यक्रम। लाडक्या बहिणींचे जून महिन्याचे पैसे आज जमा होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती। राज्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात आधीच अनेक शुल्क वाढवले असताना आता मद्य दरवाढीला विरोध। दरवाढ रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा। कोल्हापुरात कागलमध्ये शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग। गावकऱ्यांकडून शिक्षकाला चोप। शिक्षण संस्थेकडून शिक्षक बडतर्फ। मंत्री मुश्रीफ यांच्या संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याच्या सूचना। केलखाडी येथील विद्यार्थ्यांच्या झाडाच्या फांदीवर प्रवास करण्याच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। नंदुरबारमध्ये 60 पूल तयार करण्यात येणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। औरंगजेब प्रकरणी दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अबू आझमींची हायकोर्टात याचिका। मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे कोर्टाचे निर्देश। नांदेडमध्ये एसटी जीपची आमने सामने धडक। किनवट तालुक्यातील अंबाडी घाटात भीषण अपघात। जीप चालकाचा जागीच मृत्यू, 10 जण जखमी। दौंडच्या स्वामी चिंचोलीत दर्शनासाठी निघालेल्या मुलीवर अत्याचार करणारे आरोपी मोकाट। 24 तास उलटून गेले तरीही आरोपींचा माग नाही। अकोलेच्या डोंगरगावात शिकारीच्या शोधात बिबट्या थेट शेतकऱ्याच्या अंगणात। प्रसंगावधान राखल्यानं महिला बचावली। थरारक प्रसंग सीसीटीव्हीत चित्रित। उत्तर भारताला तुफान पावसानं झोडपलं। हिमाचल प्रदेशातील अनेक नद्यांना पूर। मंडीमध्ये पुरानं मोठं नुकसान, तर उत्तराखंडमधील यमुनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातील 150 पर्यटक अडकले। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी, एकाचा मृत्यू, 7 जण बेपत्ता। बचावकार्य सुरू। 24 तासात तब्बल 216.8 मिलीमीटर पावसाची नोंद। पंतप्रधान मोदींचा उद्यापासून 5 देशांचा परदेश दौरा। 2 ते 9 जुलै दरम्यान परदेश दौऱ्यावर ब्रिक्स शिखर परिषदेला राहणार उपस्थित।